बारामतीमध्ये विमान कोसळलं आणि अजित पवारांनी ध्यानीमनीही न नसताना एक्झिट घेतली। दादांच्या या अचानक एक्झिट नंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मात्र दाव्यांची शर्यत सुरू झाली। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अवाक्षरही न काढणारे नेते आता मोठे दावे करतायत। खुद्द शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठा दावा केलाय। तर 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती असा दावाही शरद पवारांनी केला। अजित पवारांसोबतच आमचीही विलीनीकरणाची इच्छा होती असाही दावा पवारांनी केलाय। याच्या चर्चाही आधीपासूनच सुरू होत्या असंही पवार म्हणाले। तर शरद पवारांनंतर जयंत पाटील यांनीही विलीनीकरणाबाबत मोठा दावा केला। पक्षांच्या विलीनीकरणाची जबाबदारी माझ्याचकडे होती असाही त्यांचा दावा आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र विलीनीकरणाच्या मुद्द्याला बगल देताना दिसतात। या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे दादांच्या एक्झिट नंतर विलीनीकरणावरून दाव्याची शर्यत सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात, कुणी काय म्हटलंय नेमकं ते बघूया। आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता। सीईओ मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती, पण दुर्दैवाने हा अपघात झाला। राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादांनी शब्द दिला होता एकत्रित करण्याची भाषा केली होती। खरं काय खरं? अजित तुमची काय इच्छा आहे, नेत्यांची काय इच्छा आहे? नेत्यांची इच्छा मला नेत्याने काही सांगितलेली नाही। त्याच्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की CLP लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे। बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब करायचं। तर विलीनीकरणाबाबत नवनवे दावे सुरू असतानाच आता 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या बैठकीचा व्हिडिओ हा ABP माझाच्या हाती लागलाय। या बैठकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली होती अशी माहिती मिळते। मात्र ही बैठक राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पुरावा असल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान त्याआधी आपण पाहणार आहोत जयंत पाटील आणि सुनील तटकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे। बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जी जनमानसात आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे आणि त्यांचा आग्रह होता। त्यामुळं एकदा नाही जवळपास 8-10 वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या। 16ला सगळेच आम्ही एकत्रित जमलो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर 7ला निकाल लागतील, त्यांचं म्हणणं 8लाच करू। तर म्हटलं 8ला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे, 8-9ला नको, मग किती तुम्ही? तर त्यांनी सांगितलं जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे। मग आम्ही 10ला करू, मग 12ला करू, मग 12ला करू, कारण मध्ये 4-5 दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील म्हणून 12 तारीख ही आम्ही निश्चित केली। या विषयावरती आता काही बोलायचं नाही आहे। आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे, आम्ही सगळ्यांनी बसू आणि मग या विषयावरती नंतर आम्हाला बोलता येईल। तर विलीनीकरणाबाबत दावे सुरू आहेत। तर 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवारांमध्ये एक बैठक झाली ज्याचा व्हिडिओ आता माझ्याच्या हाती लागलाय। या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाली होती अशी माहिती मिळते। मात्र ही बैठक राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पुरावा आहे असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे। आणि हा दावा केला जात असताना दुसरीकडे अनिल पाटील यांनी मात्र विलीनीकरणाबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची माहिती अजित पवारांनी कधीही दिली नाही, तसं त्यांनी बोलूनही दाखवलं नाही असं विधान अनिल पाटील यांनी केलं। मात्र दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं अशी अजित पवारांची इच्छा होती असं त्यांच्या देहबोलीतनं दिसत असल्याचंही अनिल पाटील म्हणाले। एक तर हा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे, त्यामध्ये अजितदादांच्या बैठका झाल्या का नाही झाल्या याचं सत्यता आपल्या समोर आलेलं आहे। चला ठीक आहे, नसेल झालं मग राज्यामध्ये आम्ही घड्याळावर कशाला लढतोय? चर्चा झाल्याशिवाय लढतोय? सातारा जिल्ह्यातलं उदाहरण घ्या ना।
सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या इकडचे कार्यकर्ते, माझ्या इकडचे बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अफवा सोडतात. सगळीकडे आम्ही मकरंद पाटील, नितीन पाटील आम्ही सगळे बसलो होतो ना. दादांचे त्यांच्यावर फोनवर चर्चा झाली होती, सोलापूरला चर्चा झाली. दादा रोज 7:30-8ला माझ्याशी चर्चा करत होते. कुठे कुठे काय काय आपल्याला दुरुस्त केलं पाहिजे, कुठे एकत्रित सभा करायच्या होत्या, हे दादांनी सांगितलं होतं. आम्ही गेलो होतो कृषी प्रदर्शनाला. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दादांनाही पवार साहेबांनी नाश्त्याला बोलवलं होतं. दादा नाश्त्याला आले होते. आमची बैठक त्या निमित्ताने अनौपचारिक बैठक झाली. इच्छा दोन्ही पक्षाची एवढी आहेच की आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब आपण एकत्र राहिलं तर बरं होईल, एवढीच. बाकी काही बाकी काहीच नाही. एवढं. थँक्यू. नाही, असं काही प्रकार होऊ शकत नाही. शेवटी नेता निवडी आता विलिनीकरण कुठलं झालेलं नाहीये. विलिनीकरणाची जी चर्चा झालेली असेल नसेल त्याच्याविषयी कल्पना दादांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये आणि माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला कळते. दादांच्या मनात असेल तर ते आतापर्यंत पक्षाच्या फोरमवर किंवा पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी अजूनपर्यंत तसं मत असं काही कुठे मांडताना दिसलं नाही. परंतु त्यांची इच्छा होती विलिनीकरण झालं पाहिजे अशी इच्छा होती, असं बॉडी लँग्वेजवरून आम्ही अंदाज करत होतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तशा प्रकारच्या सूचनाही दिल्या होत्या. दरम्यान अजित पवारांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीत वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीची जबाबदारी देण्यात